उन्हाळी वाळवणातील सर्वात आधी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे सांडगे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हे सांडगे बनवले जातात आणि वर्षभर साठवून ठेवले जातात. या व्हिडिओमध्ये आपण मिश्र डाळींपासून सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. कोणती डाळ किती प्रमाणात घ्यायची आणि त्याचे पीठ कसे बनवायचे हेही पाहणार आहोत. त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने हे सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही एकट्याच असाल सांडगे बनवण्यासाठी तर ते पटपट कसे बनवायचे तीही पद्धत मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग सर्वात आधी याचे पीठ बनवण्यासाठी कोणत्या डाळी किती घ्यायच्या ते पाहूयात. सर्वात आधी मी इथे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्याच्याबरोबर पावशेर मटकीची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर पावशेर मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 4 ते 5 चमचे उडीद डाळ घ्यायची आहे किंवा पाव वाटी उडीद डाळ घेतली ना तरीही चालेल. अशा पद्धतीने डाळींचे प्रमाण घ्या म्हणजे सांडगे अगदी व्यवस्थित होतील. सांडग्याची भाजी बनवली सुकी किंवा पातळ तरी ती सांडगे शिजताना ते विरघळत नाहीत किंवा घट्ट असे राहत नाहीत, व्यवस्थित सांडगे होतात जर तुम्ही अशा पद्धतीने एवढ्या प्रमाणात डाळी घेतल्या तर. आता या डाळी आपण धुवून घेणार नाही आहोत, त्यामुळे या डाळी ज्या आहेत त्या एका कॉटनच्या फडक्यामध्ये घ्यायच्या आणि व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या आहेत. कारण यावरती काही कीटकनाशकांची पावडर वगैरे फवारलेली असते, ती या डाळींना लागलेली असते, त्यामुळे डाळ व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे. काही ठिकाणी डाळी धुवून रात्रभर पाण्यात भिजत घालतात आणि दुसऱ्या दिवशी मिक्सरवरती बारीक करून त्याचे सांडगे बनवले जातात. पण आपण ही डाळ जी आहे हे डाळ दळून आणणार आहोत, त्यासाठी मी डाळ आधी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे. आता या सगळ्या डाळी व्यवस्थित कढईमध्ये भाजून घ्यायच्या आहेत. भाजून घ्यायच्या म्हणजे कलर बदलेपर्यंत भाजायच्या नाही आहेत, फक्त तापवून अशा कडक घ्यायच्या आहेत म्हणजे पीठ छान होतं या डाळीचं. इथे आपण घेतलेल्या सगळ्या डाळी मिळून 1 किलो प्रमाणात झालेल्या आहेत. म्हणजे आपण 1 किलो पिठाचे सांडगे कसे बनवायचे ते पाहतोय. आता या डाळींमध्ये मी 2 चमचे जिरं आणि 2 चमचे धने घातलेले आहेत आणि ते सुद्धा याच्याबरोबर व्यवस्थित भाजून घेत आहे. 3 ते 4 मिनटं या डाळी सगळ्या भाजून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम लो किंवा हाय ठेवली तरीही चालेल, फक्त कंटिन्युअस चमच्याने हलवत राहा आणि 3 ते 4 मिनटांनंतर चेक करत राहायचं आहे. डाळ हाताला अशी तापलेली लागली की आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये या सगळ्या डाळी काढून घेणार आहोत. थोड्या वेळाने हाताने चेक करून बघूया. डाळ चांगली तापलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. या डाळींचा कलर अजिबात बदललेला नाही आहे, फक्त डाळ छान तापवून घेतलेल्या आहेत मी गॅसवरती आणि एका आता ताटामध्ये काढून घेऊयात. त्या अशा पसरवून ठेवायच्या आहेत आणि पूर्णपणे थंड होऊन द्यायच्या. थंड झाल्यानंतरच याचे पीठ दळून आणायचे आहे. आता तुम्ही ते बघू शकता, मी सगळ्या डाळी पूर्णपणे थंड होऊन दिल्या आणि त्यानंतर घरीच घरघंटीवरती 4 नंबरची चाळण लावून या सगळं डाळी दळून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे थोडंसं जाडसर असं पीठ सांडग्यांसाठी लागतं. जर तुम्ही घरघंटीवर दळणार असाल तर 4 नंबरची चाळण लावून हे पीठ दळून घ्या म्हणजे छान असं दळलं जाईल. ज्याप्रमाणे सांडग्यांना लागतं त्याप्रमाणे हे पीठ व्यवस्थित दळलेलं आहे. आता यामध्ये मी काही सुके मसाले घालणार आहेत. त्यामध्ये 1 चमचाभर हळद घातलेली आहे. 2 ते 2.5 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. ही बेडगी मिरचीची पावडर आहे. जर तुम्ही तिखट लाल मिरची पावडर घेत असाल तर थोडी कमी घ्या किंवा तुम्हाला तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. 1.25 चमचा हिंग पावडर घेतलेली आहे. इथे खडे हिंग मी वापरलेलं आहे, त्यामुळे ते दिसायला थोडंसं पांढरं असं दिसेल. तुम्ही साधं हिंग जे असतं ते वापरलं तरी चालेल, ते दिसायला थोडंसं पिवळसर असतं, ते जरी घेतलं ना तरीही चालेल. आता 3-3.5 चमचे मीठ घ्यायचं आहे. हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. धने आणि जिरे आपण दळण दळतानाच घातलेलं होतं, त्यामुळे त्याची पावडर वरून एक्स्ट्रा घेण्याची काहीच गरज नाही. आता हे सगळं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि याचं पीठ मळून घेऊया. काही ठिकाणी यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण हे सुद्धा मिक्सरवरती बारीक वाटून घातलं जातं पीठ मळताना. मी फक्त सुके मसाले ॲड करून हे पीठ मळणार आहे आणि त्याचे सांडगे बनवणार आहे. तुमच्याकडं पीठ मळताना काय काय घातलं जातं हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तुमच्या आवडीनुसार लागणारे काही मसाले वगैरे असतील तर तेही तुम्ही या पिठामध्ये ॲड करू शकता. आता लागेल असं पाणी घेऊन याचं पीठ तयार करून घेऊया. इथे मी साधंच पाणी घेतलेलं आहे, उकळून गार केलेलं किंवा कोमट असं पाणी घेतलेलं नाही आहे. साधं रूम टेम्परेचरचं जे पाणी असतं तेच पाणी इथे वापरलेलं आहे. व्यवस्थित जसे चपातीचं पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे हे पीठसुद्धा आपण मळून घेणार आहोत. हाताला अजिबात चिटकत नाही, तेल वगैरे घेण्याची काहीच गरज नसते. व्यवस्थित फक्त पाणी घेऊन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे.
ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले अगदी त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालत या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकदम पाणी घालू नका, जसं लागेल त्याच पद्धतीने पाणी घ्या आणि पीठ व्यवस्थित मळून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने पीठ मळलं की सांडगेही खूप छान होतात, तोडायला सोपे जातात। हे पहा, आता मी अशा पद्धतीने हा गोळा तयार केलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घेत आहे आणि हे पीठ जे आहे ते कमीत कमी तासभर तरी झाकून ठेवायचे आहे, म्हणजे याच्यात आपण जे काही मसाले घातलेले आहेत ते छान सगळ्या पिठामध्ये मुरले जातील। तासभर आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत। तासाभराने आपण चेक करूया। हे पहा, अशा पद्धतीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। थोडासा पाण्याचा शिंतोडा याला आपण वरून देऊया। अशा पद्धतीने आता पाण्याचा हात घेऊन आपण याचे सांडगे तयार करणार आहोत। सर्वात आधी ताटामध्ये मी सांडगे बनवत आहे। ताटाला तेल वगैरे लावण्याची अजिबात काही गरज नसते। सांडगे सुकले की ते व्यवस्थित ताटापासून वेगळे होतात। आता सगळ्यात आधी सांडगे बनवायचे म्हणले की मी लहानपणापासून बघितलेली एक गोष्ट म्हणजे आमच्या घरी त्याचे 5 पांडव बनवले जायचे। अशा पद्धतीने हातावरती थोडंसं पीठ घेऊन अशी एक उभी लांब अशी पिठाचा गोळा तयार केला जायचा आणि 5 रेषा अशा बनवल्या जायच्या। त्याला आम्ही 5 पांडव असे म्हणायचो आणि त्याचं पूजन केलं जायचं। सांडगे हे वर्षभर साठवून ठेवायचे पदार्थ, म्हणजेच शिस्त, संयम आणि टिकाव या सर्व गुणांची आठवण देण्यासाठी हे 5 पांडव तयार केले जायचे आणि याचं पूजन केलं जायचं। अशा प्रकारे हळद कुंकू लावून आपण हे पांडव पूजून घेऊयात। त्यानंतर आता आपण याचे सांडगे तयार करायला सुरुवात करूया। ही आहे पारंपरिक पद्धत, तुम्ही बघू शकता। सर्वात आधी आपण पारंपरिक पद्धतीने सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे। जेवढं हातात पीठ बसेल तेवढं पीठ घ्यायचं आणि अशा प्रकारे अंगठ्याच्या साहाय्याने हे सांडगे असे खोडायचे आहेत। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये, लहान किंवा मोठ्या किंवा बारीक साईजमध्ये किंवा मीडियम साईजमध्ये तुम्ही सांडगे तयार करू शकता। मी इथे मीडियम साईजचे सांडगे तयार केलेले आहेत। अशा प्रकारे हे सांडगे खोडून घ्यायचे आहेत। पाण्याचा हात घ्यायचा आहे, म्हणजे हाताला व्यवस्थित सांडगे खोडता येतात, हाताला पीठ चिटकून राहत नाही। मीडियम साईजचे मी इथे सांडगे तयार करत आहे। ताटात घेतलेले आहेत, कारण जर तुम्हाला प्लॅस्टिकच्या कागदावरतीही घालायचे असतील तरीही तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावरही सांडगे तुम्ही घालू शकता। मी ते ताटावर घालत आहे। अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हे सांडगे बनवले जायचे। आता दुसऱ्या एका पद्धतीनेही मी तुम्हाला दाखवणार आहे। जर तुम्ही एकट्याच सांडगे बनवणार असाल, तुमच्या मदतीला कोणी नसेल किंवा तुम्ही नोकरी वगैरे करणार असाल आणि तुम्हाला पटकन सांडगे बनवायचे आहेत, तर दुसरी एक ट्रिक आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सर्वात आधी काय करायचं, एक कागदाची अशी पिशवी घ्यायची, प्लॅस्टिकच्या कागदाची, किंवा तुमच्याकडे दुधाची अशी पिशवी असेल तरीही चालेल। या पिशवीमध्ये थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये सांडग्याचं बसेल एवढं आपण पीठ घालून घेऊयात। ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे या पिशवीमध्ये थोडंसं पीठ भरून घ्यायचं। त्यानंतर खाली याला कात्रीने थोडंसं कट करून घ्यायचं आणि आता अशा पद्धतीने एका हाताने प्रेस करत दुसऱ्या हाताने सुरीने कट करून हे सांडगे तयार करून घ्यायचे। असेही सांडगे पटपट बनवले जातात। ही एक दुसरी पद्धत आहे सांडगे बनवण्याची, पण ही पारंपरिक नाही आहे। जर तुम्हाला उरकायचे असतील, पटकन सांडगे बनवायचे असतील, तर तुम्ही अशा पद्धतीने सांडगे ट्राय करू शकता। मी ते सर्व पिठाचे जे सांडगे आहेत ते अगदी पारंपरिक पद्धतीने केलेले आहेत। टोटल 1 किलो पिठापासून आपण या व्हिडिओमध्ये सांडगे कसे बनवायचे, त्यामध्ये किती मसाले कोणत्या प्रमाणात घ्यायचे, अगदी परफेक्ट या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आता अशा प्रकारे मी काही पाटावरती आणि काही ताटावरती सांडगे खोडून घेतलेले आहेत। कमीत कमी 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये दिवसभर चांगले वाळून द्यायचे। वाळल्यानंतर व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे। हे पहा, आपण 1 किलो प्रमाणात घेतलेल्या पिठाचे एवढे सांडगे इथे तयार झालेले आहेत आणि खूप छान असे चवीला सुद्धा झालेले आहेत। या सांडग्यांची तुम्ही सुकी भाजी किंवा पातळ भाजी बनवू शकता। ज्या पद्धतीने तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने याची भाजी बनवून तुम्ही खाऊ शकता। वर्षभरही खूप छान टिकतात हे सांडगे। अजिबात कीड किंवा आळी वगैरे याला होत नाही। उन्हात व्यवस्थित कडक असे तापून द्यायचे। रूम टेम्परेचरला आल्यानंतरच मग पिशवीत भरून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे। अशा पद्धतीने वर्षभर टिकणारे 1 किलो पिठाचे सांडगे कसे बनवायचे ही रेसिपी या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा। तुमचे सांडगे कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या वाळवण रेसिपीसोबत। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।